तर राम राम भावांनो, आम्ही आलतो आज काष्टीगावच्या यात्रेला गाडं बघायला. यायला थोडा उशीर झाला पण गाडं बघायला मिळालं. एकदम तुफान मध्ये गाडं मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलं. थोड्या वेळ फटाकड्यांची आतिषबाजी बघून मग तिथून आम्ही पाण्यात बसायला आलो. पाण्यात बसायच्या आधी फुटबॉलचा गेम खेळायला आलो. फुटबॉलनी ग्लास पाडायचं होतं. मन्याने फुटबॉल टाकला पण 6चे 6 ग्लास काय पडलं नाही. म्हणलं आता वसायला शर्ट लोक टाकणार आहेत. बॉल टाकला पण सगळं ग्लास पडलं पण एक ग्लास काय पडला नाही. परत एकदा बॉल टाकला पण ते ग्लासचं सिस्टम काय कळालं नाही. 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला व्हायच्या आधी तिकीट काढून पाण्यात बसायला आलो. पाण्यात नाव काय माहित नाही पण बाहेर फिरताना दिसत होता. पाण्यात बसलं पाण्यात स्पीड धरायला लागला. म्हणलं आता काय खरं नाही. त्या पाण्यात खाली आलं दुसऱ्या पाण्यात बसावं म्हणलं. पाण्यात बसणाऱ्या माणसाची गर्दी बघून आज काय आपला नंबर येत नाही. रोहनने पाण्यातल्या लोकांना बाईक केलं आणि आम्ही शेट लोकांना मोबाईल घ्यायला स्टॉल करत आलो. शेट लोकांनी मस्त मोबाईल अनबॉक्स केला. धूम मचाले करीत घरी आलो. परत 9 वाजता 3 गँगस्टर घेऊन मिशन शेवरेडीला अंजाम द्यायला आलो. शेवरेडी शिवाय यात्रा नाही शेट. शेवरेडी पॅक केली आणि बाईला बेळ पॅक करायला लावली. बाईला गोडी शेव जास्त जाती सगळी बेळ साडून टाकली. परत बेळ पॅक करून आम्ही यात्रा फिरायला स्टॉल कडे आलो. जिथं बघा तिथं काही घ्या तिसला.